नागपुर में प्रॉपर्टी विवाद ने हिंसक रूप ले लिया, जहां बहन के बॉयफ्रेंड ने चाकू से हमला कर एक महिला को गंभीर रूप से घायल कर दिया। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू कर दी है। नागपुर के पार्टी थाना क्षेत्र में पारिवारिक प्रॉपर्टी विवाद ने खतरनाक मोड़ ले लिया। दो चचेरी बहनों के बीच लंबे समय से चल रहा विवाद उस समय हिंसा में बदल गया जब एक बहन ने अपने बॉयफ्रेंड को मौके पर बुलाया। जानकारी के अनुसार पहले फोन पर दोनों पक्षों के बीच विवाद हुआ और फिर समझौते के लिए आमने सामने बातचीत रखी गई, लेकिन बातचीत के दौरान स्थिति और भी बिगड़ गई। आरोप है कि इसी दौरान युवक ने चाकू से हमला कर दिया, जिससे दूसरी बहन गंभीर रूप से घायल हो गई। घायल महिला को तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया है, जहां उसका इलाज जारी है। घटना के बाद आरोपी मौके से फरार हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर उसकी तलाश शुरू कर दी है। याच्यामध्ये जे फिर्यादी आणि आरोपी आहेत यांच्या दोघांच्या ज्या मैत्रिणी आहेत ह्या सख्या चुलत बहिणी आहेत। त्यांच्यामध्ये त्या चुलत बहिणीमध्ये दोन्ही बहिणीमध्ये त्यांचे घरी वाद झाला आणि मग त्या दोघी बहिणींनी आपापल्या त्या जो मित्र आहेत फिर्यादी आणि आरोपी यांना सांगितलं की बा असं असं झालेलं आहे। ते यातील आरोपी क्रमांक 1 याने फिर्यादीच्या मैत्रिणीला काहीतरी बोलणं करून शिवीगाळ केलेली आहे। या कारणावरून फिर्यादी याने काल घटना तारीख वेळी आरोपी क्रमांक 1 याला फोन केला आणि त्याला सांगितले की तू माझ्या मैत्रिणीला का बोलला। या कारणावरून त्याला शिवीगाळ केली फोनवर आणि त्याला पुन्हा रोडवर घटनास्थळी बोलवले। यावरून आरोपी क्रमांक 1 आणि त्याचा एक मित्र आरोपी क्रमांक 2 असे दोघं जण पुन्हा घटना ठिकाणी आले आणि मग त्यांच्यामध्ये वाद झाला आणि फिर्यादीने आरोपींना मारहाण केलेली आहे आणि मग आरोपी क्रमांक 1 याने त्याच्याजवळ जो चाकू आणलेला होता तो फिर्यादी यास मारलेला आहे आणि त्याला जखमी केलेला आहे। त्यावरून आम्ही पुरावा गुन्हे दाखल केलेले आहेत।